गलथान सुरक्षा व्यवस्था यालाही दोष देईल। खऱ्या अर्थाने इथं आमदारांना यायला जायला जागा नाही, एवढे लोक इथं येतात आणि खरं तर कोणाचं काम असलं, कोणी सिरियसली आलं तर तेही समजू शकतो, परंतु इथं 90% लोक ज्यांचं काहीच काम नाही, फक्त फोटो काढण्यासाठी येतात आणि म्हणून ही सगळी मंडळी थांबवली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, नैतिकदृष्ट्या अशा पद्धतीनं या ठिकाणी मारामारी करणं कोणीही हे चुकीचं आहे, अतिशय निषेधार्ह आहे। नुकताच सुरक्षा कायदा काढण्यात आला आणि तो पारित झाला। मंदिर आहे आणि अशा प्रकारे ही हाणामारी या ठिकाणी झालेली आहे। 2 कार्यकर्ते गेलेले 2 ते 4 दिवसांपूर्वी ही घटना जी ती सातत्याने सोशल मीडियावर असेल माध्यमांमध्ये पाहायला मिळत होती आणि अचानकपणे ही हाणामारी झाली नाही। ही हाणामारी काय वेगवेगळ्या पक्षाचे असले, वेगवेगळ्या विचाराचे असले तरी इथं होऊच नाही, कारण ठीक आहे विचारानं लढू ना आपण एकमेकांशी, अंगावर हात उचलणं हे चुकीचं आहे। ज्यांनी कोणी उचललं असेल, जे कोणी त्याला प्रोत्साहन देत असेल त्यांच्यावर त्वरित त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। कायद्याचं राज्य आहे असं म्हणता येईल का? कुठं आहे कायद्याचं राज्य असतं तर असं घडलंच नसतं। पडळकर आणि आव्हाड हे एकमेकांवरती शिव्या देताना दिसतात आहे आणि आज हाणामारी होते आणि हा जे दृश्य आहे आजचं पूर्णपणे फ्री स्टेज झालं आणि शेवटचा दुसरा दिवस आहे, तर अशामध्ये काय? खरं तर विधानसभा विधान परिषद सदस्यांनी सुद्धा एकमेकावर शिवीगाळ करणं हे मला असं वाटतं या ठिकाणी जाहीररित्या चुकीचं आहे आणि हाणामारी त्याच्यापेक्षा मोठी चुकीची आहे। ज्यांनी कोणी हाणामारी केली, मी पुन्हा एकदा सांगतो की यांच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, त्यांना अटक केलं पाहिजे आणि त्यांना या विधान भवनाच्या परिसरात कधीही येऊ नये अशा प्रकारची बंदी घातली पाहिजे। घोषणाबाजीवरून झाला मंगळसूत्र चोरांच्या म्हणून त्यांची घोषणाबाजी होती। हा मंगळसूत्र प्रकार तुम्हाला काही माहिती आहे का? काय नाही, माझा जी माहिती आहे जितेंद्र आव्हाडांनी जी घोषणा केली, जे गोपीचंद पडळकर आहे त्यांच्यावर काही वर्षापूर्वी ते राजकीय कार्यकर्ते होते नव्हते मला माहिती नाही, पण तो अशा पद्धतीनं काही चोरीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला होता। आता तो न्यायालय सुटले नाही सुटले मला माहिती नाही, पण त्यांच्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे। आरोपी जो मारहाण करणार आहे नितीन देशमुखांना, तो कडेगाव सांगलीचा आहे रहिवासी आणि मकोका अंतर्गत त्याच्यावरती गुन्हे पण दाखल आहे अशी माहिती आहे। मकोका अंतर्गत असल्यावर माणूस थोडी बाहेर असतो। गुन्हे कोणावर दाखल असेल त्याच्यावर कारवाई करावी, कोण नितीन देशमुख असेल नाही तर कोणी असेल। मी सांगितलं कोणी असो व्यक्ती, कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही विचार असो, त्याच्यावर कारवाई व्हावी। बिल्कुल, जिस प्रकार यहाँ विधान भवन के एरिया में जिस प्रकार जो हुआ है ये गलत हुआ है। यहाँ कानून बनाया जाता है और यही कानून को तोड़ दिया गया है। जिसने भी तोड़ा होगा, जिसने उसको ये इसमें सहभागी है, उन पे हर आदमी पे कानूनन कार्रवाई करनी होगी, करना पड़ेगी। जिस समय मंदिर माना जाता है वहीं पर इस प्रकार के फ्रीस्टाइल होते हैं, तो क्या बताना चाहेंगे? नहीं, मेरे मालूमात से गोपीचंद पडळकर इन पे कोई ऐसा गुना, ऐसा क्राइम दाखिल है पुराना, उसमें वो छूटे भी होंगे नहीं छूटे होंगे मुझे पता नहीं, लेकिन उन पे ऐसा गुना दाखिल है। सर, विधानसभा को एक मंदिर माना जाता है, इसी मंदिर में इस प्रकार के फ्रीस्टाइल की घटनाएं होती है, ये कितना कारगर है इस महाराष्ट्र में? अभी जो मानते नहीं होंगे वो करते होंगे, हम मानते हैं इसको। चलो, थैंक यू।